मित्र मैत्रिणींनो नमस्कार। आज आपण करंजी बनवत आहे। त्यासाठी बघा मी काय काय साहित्य घेतलेलं आहे। इथे मी 1 वाटी साजूक तुपामध्ये भाजून रवा घेतलेला आहे। 1 वाटी मी सुकं खोबरं घेतलेलं आहे, ते पण चांगलं भाजलेलं आहे। रवा बघा किती छान भाजलेला आहे, बदामी कलर येईपर्यंत छान खरपूस असा भाजून घ्यायचा। त्यानंतर मी इथं सुकं खोबरं घेतलेलं आहे, ते पण भाजून घेतलेलं आहे। 1 वाटी हे आपलं सुकं खोबरं आहे। खमंग असं भाजून घ्यायचं, करपवायचं नाही। त्यानंतर बघा रवा झाला, त्यानंतर खोबरं घेतलेलं आहे। इथे मी 2 चमचे भरून खसखस भाजून घेतलेली आहे, छानपैकी खरपूस अशी भाजून घेतलेली आहे। त्यानंतर इथं मी काजू आणि बदाम काजू आणि बदामाचे काप करून घेतलेले आहे। 1 चमचा भरून वेलची कुटून घेतलेली आहे। आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे पिठी साखर। यासाठी सुद्धा मी जवळजवळ 1 वाटी एवढी पिठी साखर घेतलेली आहे। तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही पिठी साखरचं प्रमाण वाढवू शकता। अशाप्रमाणे आपल्याला हे संपूर्ण सारणाची तयारी करून घ्यायची आहे। आणि हे संपूर्ण छानपैकी भाजून आपलं तयार झालेलं आहे। आणि सगळं नंतर मी अशा पद्धतीने थंड झाल्यावर सगळं एकत्र करून घेतलेलं आहे। हे सारण अतिशय चविष्ट होतं। त्यानंतर आता आपण करंजी करायला घेऊया। बघा सारण तयार झालेलं आहे। आता मी करंजीची पारी, ज्याला आपण कवर म्हणतो, ते करण्यासाठी बघा मी इथं मैदा घेतलेला आहे। मैदा मी 2 वाटी घेतलेला आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा भरून मीठ आणि आपल्याला साजूक तुपाचं याला मोहन करून घ्यायचं आहे। चांगलं कळकळीत असं हे साजूक तूप तापवायचं आहे। अर्धी वाटी एवढं साजूक तूप मी घेतलेलं आहे। तुम्हाला कमी घ्यायचं असेल तर तुम्ही कमी पण घेऊ शकता, जास्त घ्यायचं नाही, कारण मग जास्त घेतलं की करंजी जास्त तेलकट होते। आणि आपल्याला साध्याच पाण्याने आता हे मळून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने मी याच्यामध्ये मीठ कालवून घेतलेलं आहे आणि इकडे तूप आपलं गरम करायला ठेवलेलं आहे। तूप आपलं हे चांगलं आता गरम झालेलं आहे। आपल्याला हे कळकळीत तूप मैद्याच्या मिश्रणावर ओतून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने संपूर्ण मैद्याच्या मिश्रणावरती हे मी तूप ओतून घेतलेलं आहे। अगोदरच याच्यामध्ये मीठ सोडून घेतलं होतं, त्याच्यावर आता मी हे आपलं तुपाचं मोहन घातलेलं आहे। आणि याला चांगलं हे तूप चोळून पूर्ण पिठाला लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपली करंजीची वरची पारी अतिशय खुसखुशीत होते। बघा अशा पद्धतीने मी सगळं चोळून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये मी पाणी टाकून याचा गोळा तयार करून घेणार आहे, म्हणजे पीठ मळून घेणार आहे। आणि पीठ मळून घेतल्यानंतर एक 10-15 मिनटं त्याला मुरवत ठेवायचं, म्हणजे आपलं करंजीची जी पारी असते ते तयार करण्यासाठी आपलं पीठ अतिशय छान तयार होते। अशा पद्धतीने सगळं तूप चोळून लावायचं आणि याचा गोळा करून घ्यायचा, पाणी टाकून चांगलं पीठ मळून घ्यायचं। आणि मग मुरवत ठेवल्यानंतर आपलं पीठ अशा पद्धतीने चांगलं फुलून येते। त्यानंतर आपल्याला करंजी लाटायसाठी हे पीठ तयार झालेलं आहे। छोटंसं आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे आणि पातळ अशी याची लाटून घ्यायची लाटी। आणि मग आपल्याला करंजीचं सारण याच्यात भरून करंजी तयार करून घ्यायची आहे। तुम्ही साच्याने करा, हाताने करा, चक्रीने करा, जसं जमेल तुम्हाला तसं त्या पद्धतीने याच्यात आपल्याला सारण भरून करंजी तयार करून घ्यायची आहे। बघा मी अशा पद्धतीने करंजी तयार करून घेते आहे। आणि माझी कशी तयार केली बघा, ही अशी मी इथं पातळ अशी चपाती लाटून घेतलेली आहे। चपाती म्हणजे छोटी अशी चपातीसारखं असं पातळ असं लाटून घ्यायचं आहे। आणि या साच्याने आपलं हे भरायचं मिश्रण आणि दाबून घ्यायचं। छान होतात, पटापट होतात।
बघा. मी कशा करंज्या केल्या त्या तुम्ही मला कमेंट करून सांगा. आता मी ह्या करंज्या संपूर्ण करंज्या अशा भरून घेते आणि तुम्हाला तळून दाखवते. एक 4-5 करंज्या बघा आपल्या अजून बनवूनच चाललेल्या आहे. करंजी बनवताना आरामात बनवा, कारण करंजी फुटू शकते. त्याच्यामुळे तिची करंजी भरताना त्यातली सगळी हवा काढून घ्यायची आणि तिला काठाने संपूर्ण दाबायची. अशा पद्धतीने ह्या आपल्या करंज्या बघा. तेल आता आपलं गरम झाल्यानंतर तेलाचा फ्लेम कमी करायची आणि अतिशय स्लो गॅसवरती या करंज्या अशा तळून घ्यायच्या, म्हणजे करंजी चांगली तळली जाते. बघा मी कशी बनवली करंजी ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. धन्यवाद. आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा.